मंत्री भुजबळ सुद्धा या बैठकीला हजर आहेत, या चर्चेला हजर आहेत। तर अजित पवारांच्या दालनात कोकाटेंसोबत बैठक सुरू आहे। आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आणि अजित पवारांनी कोकाटेंवरती नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत। तुमच्यामुळे सरकारवरती बदनामीची वेळ आली असं अजित पवारांकडून सांगण्यात आलंय। सूत्रांकडून महत्त्वाची बातमी समोर येते। अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यात अँटी चेंबरमध्ये बैठक पार पडते आणि भेटीमध्ये अजित पवार यांनी कोकाटे यांच्यावरती नाराजी व्यक्त केलेली आहे। तुमच्यामुळे सरकारची बदनामी होते, बोलताना भान ठेवायला हवं। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचल्याची माहिती आता सूत्रांकडून समोर येते। पुन्हा जाऊया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणाली, अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचलेले आहेत। अगदी खरं आहे, कारण आत्ता अँटी चेंबरमध्ये साधारणतः 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत जेव्हा या दोघांची बैठक सुरू आहे। खरं तर छगन भुजबळ सुद्धा पोहोचले आहेत, परंतु त्यापूर्वीच 10 मिनिटं आधी माणिकराव कोकाटे हे अजित पवार यांच्या दालनामध्ये पोहोचलेले होते। दोन्ही नेत्यांची त्यांच्या अँटी चेंबरमध्ये बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचे कान टोचल्याचं कळत आहे। त्यांनी स्पष्टपणे अशी नाराजी व्यक्त केली। वारंवार माणिकराव कोकाटे यांच्याकडनं शेतकऱ्यांची मनं दुखवणारी, सर्वसामान्यांची मनं दुखवणारी जी वक्तव्य येतात त्या वक्तव्यांमुळे पक्षाची, सरकारची बदनामी होते आणि हे योग्य नाही। अशा पद्धतीचं वक्तव्य स्वतः अजित पवार यांनी करत आपली नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे अजितदादांची ही जी नाराजी आहे तीच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचे संकेत म्हणता येईल। कारण ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे, कारण गेल्या गुरुवारी जेव्हा आपण अजित पवार यांच्याशी प्रसार माध्यमांनी संवाद साधलेला होता तेव्हा अजित पवार हे असं स्पष्ट म्हणालेले होते की मी माणिकराव कोकाटेंची भूमिका काय आहे ती सोमवारी किंवा मंगळवारी जाणून घेईल आणि त्यानंतर याबद्दलचा निर्णय घेईल। त्याच नुसार आता जर आपण बघितलं तर माणिकराव कोकाटे हे अजित पवारांना भेटायला आलेले, परंतु दरम्यानच्या काळामध्ये समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांकडून, शेतकरी संघटनांकडून, वेगवेगळ्या संघटनांकडनं राजीनाम्यासाठी दबाव जो आहे तो तयार केला जात होता। ज्या पद्धतीची वक्तव्य ही माणिकराव कोकाटे यांच्याकडनं केली जात होती आणि अधिवेशन काळ जिथे शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा असते त्यावेळेला स्वतः कृषी मंत्री हे सभागृहामध्ये बसून पत्ते खेळत असल्याचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला होता, त्या व्हायरल व्हिडिओमुळे खरं तर ही गच्छंतीची वेळ माणिकराव कोकाटे यांच्यावर आलेली आहे आणि ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचे कान टोचले त्यातून स्पष्ट संकेत मिळत आहेत की माणिकराव कोकाटे यांना कदाचित राजीनामा हा द्यावाच लागेल। ज्या पद्धतीनं ही सगळी नाराजी अजित पवार यांनी व्यक्त केलेली आहे, समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून त्यांच्यावर जो दबाव आणला जातो आहे, इतकंच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रसारमाध्यमांसमोर सुद्धा नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्याचबरोबर दिल्ली इथं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबरोबर जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांची गच्छंती होईल अशा चर्चा होत होत्या। परंतु तरी सुद्धा माणिकराव कोकाटे यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे मी जाणून घेतल्याशिवाय निर्णय घेणार नाही असं अजित पवार म्हणाले होते। तीच बैठक आता इथं पार पडती आहे आणि या बैठकीमध्ये सुद्धा अजित पवार यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांची जी माहिती आहे त्यावरून कळतंय आणि ही अजित पवारांची नाराजी म्हणजेच माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचे संकेत आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतं। अगदीच प्रणाली, तुम्ही सोबत राहा। दरम्यान शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे आणि किती वेळा चुका करणार आणि किती वेळा माफ करायचं अजित पवारांचा शेतकरी। दरम्यान महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकरी संघटना कार्यकर्त्यांची अजित पवारांसोबत भेट झालेली आहे। शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे। किती वेळा चुका करणार आणि किती वेळा माफ करायचं अजित पवारांचा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सवाल। सतत चुका होत असल्यामुळे आता माफी नाही अशी माहिती सध्या सूत्रांकडून येते। अजित पवारां सतत चुका होत असल्यामुळे आता माफी नाही अशी सूत्रांकडून माहिती समोर येते। शेतकरी संघटना कार्यकर्त्यांची अजित पवारांसोबत भेट झालेली आहे। शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे। किती वेळा चुका करणार आणि किती वेळा माफ करायचं अजित पवारांचा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सवाल बघायला मिळतोय। सतत पुन्हा एकदा जाऊया आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणाली, आपण बघतोय शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अजित पवारांची भेट घेतली आणि किती वेळा चुका करणार आणि किती वेळा माफ करायचं असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे।
अगदी खरं आहे. माणिकराव कोकाटे साधारणतः 15 ते 20 मिनिटांपूर्वी या ठिकाणी अजित पवार यांच्या दालनामध्ये दाखल झाले होते. त्यापूर्वी या शेतकरी संघटना, विशेषतः या नाशिकच्या शेतकरी संघटना आहे ज्यांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नका अशी विनंती करण्यासाठी अजित पवार यांची भेट घेतलेली होती. परंतु त्या भेटीमधले सुद्धा अजित पवार यांची वक्तव्य जी आहे ती खूप काही सांगून जाणारी आहे. त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं की किती वेळा चुका करायच्या आणि किती वेळा माफ करायचं. कारण ज्या पद्धतींची वक्तव्य सातत्यानं माणिकराव कोकाटे यांच्याकडनं होत आहेत, अनेक वेळेला त्या वक्तव्यांना पाठीशी घालण्यात आलेलं आहे किंवा त्याकडे पक्षाच्या वतीनं दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. ही काही पहिली वेळ नाही आहे ज्यावेळेला माणिकराव कोकाटे यांच्याकडनं कुठली चूक झालेली आहे. एका प्रकरणामध्ये त्यांना दोषीसुद्धा धरण्यात आलेलं होतं. त्यावेळेला सुद्धा पक्षानं त्यांच्या त्या निर्णयाकडे दुर्लक्ष केलं, जरी विरोधकांनी त्यावेळेला प्रचंड नाराजी व्यक्त केलेली होती आणि जर कोर्टाने दोषी ठरवलेलं असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी त्यावेळेला विरोधकांच्या वतीनं झाली होती. परंतु त्यातून सुद्धा माणिकराव कोकाटे यांची सुटका झाली होती एक प्रकारे त्यावेळेच्या संकटातून असं म्हणायला हरकत नाही. परंतु त्यानंतर सुद्धा त्यांची वक्तव्य ही सर्वसामान्य माणसाला आणि विशेषतः शेतकऱ्यांना दुखावणारी होती. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याचं काम कृषी मंत्री म्हणून माणिकराव कोकाटे यांनी करणं अपेक्षित होतं, त्यांच्या जखमा या अजून खरडण्याचं काम हे माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यातून होत होतं. त्यामुळे त्या जखमा अजून भळभळत राहिल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की वेगवेगळ्या शेतकरी संघटना असतील, सामाजिक संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, यांच्या वतीनं माणिकराव कोकाटे यांचा पत्ते खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचा राजीनामा घेतला जावा यासाठी दबाव वाढला. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यावर नाराजी व्यक्त केली. तरी सुद्धा कृषी मंत्री ज्या भागातून येतात त्या भागातल्या काही शेतकरी संघटना आज अजित पवार यांच्याकडे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नका अशी विनंती करण्यासाठी आल्या होत्या. ज्या संघटनेच्या प्रतिनिधींना सुद्धा अजित पवार यांनी खडे बोल सुनावलेले आहे. स्पष्टपणे अजित पवार असं त्यांना म्हणाले की किती वेळा चुका करणार आणि किती वेळा माफ करायचं. ज्या वेळेला मी स्वतःहून मंत्रिपद दिलेलं होतं त्यावेळेला तुमच्यापैकी कुणीही आभार मानण्यासाठी आलं नाही, परंतु आज ज्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणावर टीका होती आणि राजीनामा मागितला जातोय त्यावेळेला मात्र तुम्ही येता. किती वेळेला चुका करणार आणि किती वेळेला माफ करायचं, यावेळेला माफी नाही अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते अजित पवारांनी या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या पुढे केली असल्याची माहिती मिळते. अगदी